खणून गेले की हे येतात, मग हे खणून जातात, मग ते हे आपण विनोदाने बोलतो. पण मला असं वाटतं की ह्याचा एकदा काहीतरी सोक्षमोक्ष लागला पाहिजे ना. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे परवा तो मोनोचा जो प्रकार, तो काय झाला, ती तिरकी झाली. बरं मी आता हे गेले अनेक वर्ष सांगतोय, रोज या शहरांवरती माणसं आदळत आहेत, रस्ते मोठे होत नाहीयेत, इमारती वरती चाललेले आहेत. नाही, मी आता त्या सिपिंगशी पण मी तेच बोलत होतो की आता हे तुमचा काय तो सी लिंकला तिथे त्या ब्रिज कॅन्टीच्या इकडे एक पार्किंगचा लॉट केला होता, तो काही प्रेशरने काढायला लावला. काही धनराडगे वरतून जे येतात म्हणजे आमच्यासमोर पार्किंग नको, तुमच्यासमोर पार्किंग नको म्हणजे काय. आज सगळा ब्रिज कॅन्टीचा जो केऑस झालाय तो त्याच्यामुळे झालेला आहे. आणि मी ती पण गोष्ट आता मी मुख्यमंत्र्यांच्या घरावर घातली आणि ती गोष्ट आता सुरू करतील ते. सीएम काय म्हणले, वाहनं जी विकत घेतली जात आहेत त्याचं कारण आहे की वाहतूक व्यवस्था जी आहे, सार्वजनिक व्यवस्था ती पूर्णपणे कोलमडलेली आहे. नाही, मी परत तुम्हाला तेच सांगतो ना, म्हणजे ह्याचं कारण येणारी माणसं जी आदळतात त्याच्यामुळे ना. आता BEST किंवा मुंबईची रेल्वे ही लोकल जी आहे ही मला असं वाटतं जगामध्ये अशा प्रकारे लोक घेऊन जाणारी पहिली असेल ही. ज्या प्रकारे लोक रोज लोकलमधनं प्रवास करतात हे थक्क करणार आहे. त्याच्यातही तुम्ही रोज रेल्वे चालू आहे, पण मी माझा मूळ मुद्दा येतो की ही माणसं येणारी थांबवली पाहिजेत. तुम्हाला बाहेरच्या राज्यांमधली बाहेरची शहरं ही तुम्हाला डेव्हलप करावी लागतील. माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे, त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. पण त्यातल्या त्यात आत्ता मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या तर गोष्टी केल्या पाहिजेत.